आमच्या याच्या इकडे 14 एप्रिल असली ना, तर आमच्या इकडे 14 एप्रिल अशी मिरवणूक निघते, तर असे नारे लागतात. बंधा रुपया चांदीचा, सारा भारत बुद्धाचा. म्हणजे अगर मी हे म्हणलं समजा 15 रुपया चांदीचा, तर सर्व लोक पाठीमागचे सारा भारत बुद्धाचा. एकावर एक 11 निळे झेंडे वापरा. 1 2 3 4 बाबासाहेबांचा जय जयकार. बाबासाहेब कौन है? गुलाब का फूल है. बाबासाहेबांनी काय काय केलं? गांधीजीला जीवदान दिलं. पिंपळाच्या झाडाला आला रे तुरा, सगळे मिळून जय भीम बोला. निळ्या झेंड्याचा विजय सो, पंचरंगी झेंड्याचा विजय सो. तुम्ही पुष्कळ म्हणतात खूप काही, पण आता इकडे नारे नाही लागत ना. आमच्या इकडे तर मी पी स्वतः म्हणत होते. एकावर एक 11 निळे झेंडे वापरा. खूप चांगली मिरवणूक निघत होती माझ्या याच्या इकडे. म्हणजे आम्ही पहिले पूर्णा म्हणून ते नांदेड परभणीच्या मध्ये एक गाव आहे पूर्णा, तिथून मिरवणूक निघत होती ना. तर खूप माझी वडिलांची आईसुद्धा अध्यक्ष होती. म्हणजे बौद्धविहारमध्ये राहत होते माझ्या वडिलांचे आई वडील. म्हणजे आई बाबाच म्हणत होतो आम्ही. बौद्धविहारात राहत होते. भंतेजी बी तिथंच राहत होते. तर मग माझी आई पूर्ण शहरामध्ये अध्यक्ष होती. असं जेव्हा माझी आई माझ्या वडिलांची आई समोर जाय मिरवणुकीमध्ये, तेव्हाच मिरवणूक निघत होती. आणि दर रविवारी बौद्धविहारात वंदना होय, तर माझ्या वडिलांची आई समोरच राहत होती वंदनेसाठी. कोणत्या हर एक कार्यक्रमात माझी वडिलांची आई समोर राहत होती. खूप चांगलं आम्ही खूप म्हणजे तिची मिरवणूक अशी होती, खूपच चांगली वाटत होती मिरवणूक तिची. अजून पुष्कळ काही आहे, पण माझ्या लक्षात नाही काय काय ध्यानात नाही आहे. आता पुष्कळ झाले, जशी जशी मला आठवण येते तसं म्हणून दाखवलं. आणि बौद्ध विहारात बी चांगली वंदना म्हणत होते. आता तर कुठं म्हणत नाही सध्या, पण आम्हाला वंदना ती पण नाही का. पहावे सदा शांत ते बौद्ध ध्यान, जगतात गुमो आणि शांती. ही वंदना तर पुष्कळ म्हणे खूप चांगली होती. ही वंदना तर पुष्कळ म्हणजे पाठ होती, तोंडी पाठ होती मला, पण आता लक्षात येत नाही आहे. कारण की ते पुस्तकच होतं. मंत्रीजीनं आम्हाला पुस्तकच दिलं होतं ना, तर ती नेहमी म्हणजे अंदर रविवारच्या रविवारी बौद्ध विहारात वंदना होती, तिथं ते तोंडी पाठ होती आम्हाला. पण आता लक्षात नाही आहे, थोडंफार विसरले. तरी मी पाठ करायची कोशिश करेन. काय काय शब्द लक्षात आहे, म्हणजे त्यातले थोडी अटकता आहे, कारण पूर्ण येत नाही. म्हणजे सगळं अधूनमधून म्हणजे कोणते शब्द आठवत नाही मला.